मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आले। या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांची सुपीक शेती संपादनात जाणार असून अपेक्षित मोबदला, पुनर्वसन आणि भविष्यातील उपजीविकेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे। यापूर्वी झालेल्या आंदोलनांनंतरही ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र अस्वस्थता आहे। यावेळी शेतकऱ्यांनी केवळ मोबदल्यापुरता मुद्दा न मांडता मुळातच या रेल्वे मार्गालाच आपला ठाम विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली। इलेक्ट्रिक देखील आहे, मग तुमच्याकडे तुमची सगळी व्यवस्था आहे आणि धुळ्यापासून तो पुढचा ट्रॅकचं काम चालू आहे, त्याचं आरक्षण झालेलं आहे। मग हा जो 70-80 किलोमीटरचा जो ट्रॅक आहे, त्या ट्रॅक चालण्यामध्ये म्हणजे त्या ट्रॅकच्या टाकण्यामागे नेमकं धोरण काय आहे? मग याच्यात तुम्हाला शेतकऱ्यांची गळचेपी करायची आहे का? काही मार्ग उपलब्ध असताना याच मार्गाची निवड का करण्यात आली असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। या मार्गामुळे मोठ्या प्रमाणावर शेती नष्ट होणार असून अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक आयुष्य विस्कळीत होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्या सोनाली पवार यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या भावना, अडचणी आणि भूमिका सविस्तरपणे समजून घेतल्या। शेतकऱ्यांचा विरोध हा भावनिक नसून तो त्यांच्या जमिनी, उपजीविका आणि भविष्यातील सुरक्षिततेशी थेट संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पर्यायी मार्ग उपलब्ध असताना सध्याचाच मार्ग का निवडण्यात आला याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट आणि लेखी भूमिका मागविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। मार्ग आहे, दुसरी गोष्ट अशी की ते जमीन पण द्यायला तयार नाही, त्यांनी आम्हाला दुसरी जमिनीची व्यवस्था करून द्यावी ही पण मागणी तिथे केली गेली आहे की भाऊ तुम्ही आम्हाला पर्यायी जमीन द्या, तुम्ही आम्हाला मोबदला देऊच नका, तुम्ही आम्हाला पर्यायी जमीनची। जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांचा विश्वासात न घेणे, पर्यावरणीय व सामाजिक परिणामांचा पुरेसा अभ्यास न करणे आणि पुनर्वसनाबाबत ठोस धोरण नसणे हे गंभीर मुद्दे असल्याचे त्यांनी सांगितले। या सर्व बाबी वरिष्ठ स्तरावर मांडून सातत्याने पाठपुरावा केला जाईल आणि गरज भासल्यास कायदेशीर मार्गानेही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला जाईल असा विश्वास त्यांनी दिला। या मुलं देणार आहेत त्यांना काम मिळण्याची गॅरंटी काय? पण जर शेती असेल तो कमीत कमी खाण्यापुरतं पिकवेल ना, त्याला उपासमारी होणार नाही। म्हणून आमचा बैठकीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील सोनू शिंदे यांच्यासह दिलीप राजाराम प्रकाश, साहेबराव विश्वास प्रकाश, समाधान कारभारी सावंत, नाना पाटील सावंत, देवाजी संतोष अहिरे, विजू हिरामण देवरे, युवराज कदम, राजेंद्र पवार, विशाल देवरे, बाळू सावंत, शरद देसले, आशाबाई जाधव, शांताराम मराठी, गोरख काळे आणि संदीप देसले हे प्रमुख शेतकरी उपस्थित होते। यांसह परिसरातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनीही आपल्या भावना आणि अडचणी मांडल्या। दरम्यान देवारपाडे येथील कृष्णा हॉटेलमध्ये देवारपाडे व खलाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने सोनाली पवार यांच्या सामाजिक कार्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी खलाणे ग्रामस्थांतर्फे प्रजा संरक्षिका 2026 तसेच महाराष्ट्र जनरक्षक पुरस्कार 2026 देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। याच कार्यक्रमात खलाणे येथील आशाताई जाधव आणि देवारपाडे येथील विकास मस्के यांना त्यांच्या गावात सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि आदिवासींच्या हक्कांसाठी केलेल्या अतुलनीय मानवाधिकार कार्याची दखल घेत सोनाली पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। गाव पातळीवर निस्वार्थपणे केलेल्या त्यांच्या कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले। या सर्व घडामोडींमुळे मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पाच्या सध्याच्या मार्गाविरोधातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध तसेच त्यांच्या न्याय्य मागण्यांना मिळणारा सामाजिक पाठिंबा अधिक ठळकपणे समोर येत असून या लढ्यात सोनाली पवार यांच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे।